खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणं, अत्याचार असे गंभीर स्वरूपाचे 30हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरीतील साई गँगवर पोलिसांनी आज मोकाची कारवाई केली। यात ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगले, विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अजय माने उर्फ आजा लातूर, अमित दिंडे आणि रामा कलगुटकी या 5 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे। कोल्हापुरातील एसटी गँग उर्फ साई गँगचा मूळ म्होरक्या स्वप्नील तहसीलदार, याच्यानंतर साईराज जाधव आणि सध्या ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगले याच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी परिसरात साई गँग ही सराईत गुन्हेगारांची टोळी कार्यरत झाली होती। या साई गँगवर खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, अवैध शस्त्र बाळगणं, खंडणी असे गंभीर प्रकारचे 30हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। दरम्यान 14 मे रोजी या साई गँगनं एका व्यापाऱ्याकडे हप्ता मागून त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या दुसऱ्या टोळीतील योगेश नलवडे याच्यावर हल्ला केला होता। या साई गँगच्या संघटित गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी मोकाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी हा प्रस्ताव शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे सादर केला होता। या प्रस्तावाची छाननी करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्याकडे सादर केला होता। त्यांच्या मान्यतेनं हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी देऊन आदेश निर्गमित केले आहेत। त्यानुसार साई गँगचा प्रमुख ऋषिकेश उर्फ गेंड्या बाबासो चौगले, विशाल अविनाश माने उर्फ गोट्या लातूर, अजय अविनाश माने उर्फ आजा लातूर, अमित सुरेश दिंडे आणि रामा मुकुंद कलगुटकी या 5 जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे।